विद्याभारती ई पाठशाळेत सर्वांचे मनपूर्वक स्वागत. क्लास 3 सब्जेक्ट मॅथ्स. टॉपिक नेम ॲडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर. स्टुडंट, I hope we will be fine. So, let us see. We will learn about addition without carrying over. Tony has 3 purses, each containing 100 bits. टोनीजवळ प्रत्येकी 100 मणी असलेले 3 बटवे आहे. सोनू हॅज 5 such purses containing 100 bits. तसेच सोनूकडे सुद्धा 100 मणी असलेले 5 बटवे आहेत. हाऊ मेनी पर्सेस ऑल टुगेदर? दोघांजवळ मिळून एकूण किती बटवे आहे? यस, सोनू हॅज 5 पर्सेस प्लस टोनी हॅज 3 पर्सेस इज इक्वल टू 8 पर्सेस. म्हणजेच सोनूजवळ 5 आणि टोनीजवळ 3, दोघांजवळ मिळून 8 बटवे आहेत. सो वी विल राईट 8 पर्सेस. हाऊ मेनी बिट्स ऑल टुगेदर इन द पर्सेस विथ टोनी अँड सोनू? टोनी आणि सोनू दोघांजवळ एकूण बटव्यामध्ये किती मणी आहेत? सोनू हॅज 500 बिट्स अँड टोनी हॅज 300 बिट्स. 500 बिट्स प्लस 300 बिट्स इज इक्वल टू 800 बिट्स. सोनूजवळ 500 मणी अधिक टोनीजवळ 300 मणी बरोबर 800 मणी. दोघांजवळ एकूण 800 मणी आहेत. लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. टोनी हॅज 2 100 rupees notes and 1 10 rupee note and 5 1 rupee coins. टोनीजवळ 100 रुपयाच्या 2 नोटा, 10 रुपयाची 1 नोट आणि 1 रुपयाची 5 नाणी आहेत. सोनू हॅज 1 100 rupee notes, 3 10 rupee note and 2 1 rupee coins. सोनूजवळ 100 रुपयाची 1 नोट, 10 रुपयाच्या 3 नोटा आणि 1 रुपयाची 2 नाणी आहेत. हाऊ मेनी 100 rupee notes डू दे हॅव ऑल टुगेदर? मुलांनो, दोघांजवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत ते बघूया. टोनी हॅज 2 100 rupee notes and Sonu has 1 100 rupee notes. So 200 rupees plus 100 rupees is equal to 300 rupees. म्हणजेच टोनीजवळ 200 आणि सोनूजवळ 100 असे मिळून दोघांजवळ 300 रुपये आहेत. म्हणजेच दोघांजवळ मिळून 100 रुपयाच्या 3 नोटा म्हणजेच 300 रुपये आहेत. लेट अस सॉल्व सेकंड क्वेश्चन. हाऊ मेनी 10 rupees नोट डू दे हॅव ऑल टुगेदर? दोघांजवळ मिळून 10 रुपयाच्या किती नोटा आहेत? टोनी हॅज 1 10 rupee नोट. टोनीजवळ 10 रुपयाची 1 नोट आहे. सोनू हॅज 3 10 rupees नोट. सोनूजवळ 10 रुपयाच्या 3 नोटा आहेत. 10 rupees प्लस 30 rupees इज इक्वल टू 40 rupees. म्हणजेच 10 रुपये अधिक 30 रुपये बरोबर 40 रुपये. म्हणजेच दोघांजवळ 10 रुपयाच्या 4 नोटा आहेत. लेट अस सॉल्व थर्ड क्वेश्चन. हाऊ मेनी 1 rupee coins डू दे हॅव ऑल टुगेदर? दोघांजवळ 1 रुपयाची किती नाणी आहेत?
So Tony has 5 1 rupee coin. टोनीजवळ 1 रुपयाची 5 नाणी आहेत. अँड सोनू हॅज 2 1 rupee coins. आणि सोनूजवळ 1 रुपयाची 2 नाणी आहेत. सो 5 rupees coins प्लस 2 rupees coins इज इक्वल टू 7 rupees coins. म्हणजेच टोनीजवळ 5 रुपये आणि सोनूजवळ 2 रुपये असे मिळून 7 रुपये आहेत. I hope do you understand? There are 300 rupees notes, 4 10 rupees notes and 7 1 rupee coin all together. म्हणजेच दोघांजवळ 300 रुपये अधिक 40 रुपये अधिक 7 रुपये आहेत. One more example. Observe the example based on the picture. Complete them by adding units to units, tens to tens and 100 to hundreds. Notice the picture it has. मुलांनो, दिलेले चित्र तुम्हाला लक्षपूर्वक बघावयाचे आहे. 100 2 tens and 1 units. Then 200 1 10 and 3 units. After adding they have given 3 hundreds, 3 tens and 4 units. मुलांनो, आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. 1 शतक 2 दशक आणि 1 एकक अधिक 2 शतक 1 दशक आणि 3 एकक बरोबर 3 शतक 3 दशक आणि 4 एकक. यानंतर let us write them. It will be 100 2 tens and 1 units and last 200 1 10 and 3 units. Now let us add unit to unit, tens to tens and 100 to 100. So you know what, if we shift those places as in 100, tens, units on the top and write the respective number below them, then also we can carry out addition for example. मुलांनो, अशा प्रकारे तुम्हाला युनिट्स टू युनिट्स अँड टेन्स टू टेन्स अँड 100 to 100 म्हणजेच एकक अधिक एकक, दशक आणि दशक आणि शतक आणि शतक यांची बेरीज करावयाची आहे. So now students, we will understand. So solve the given example, look at the picture and add the numbers. Thank you.